नमस्कार मंडळी. इसापनीती आणि श्री भगवानुवाच भाग 12. गोष्टीचं नाव लोभी कुत्रा. अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात एक लोभी कुत्रा होता. तो अन्नाच्या शोधात गावभर फिरत होता. तो इतका लोभी होता की त्याला जे काही खायला मिळालं ते कमीच वाटायचं. एके दिवशी त्याला कुठून तरी एक हाड सापडतं. हाड बघून त्याला खूप आनंद होतो. एकट्यानेच त्याचा आनंद घ्यावा असं त्याला वाटतं आणि असा विचार करून तो गावातून जंगलाकडे जाऊ लागतो. वाटेत त्याला नदी ओलांडत असताना त्याची नजर खाली असलेल्या नदीच्या पाण्यात पडते. नदीच्या पाण्यात त्याला त्याचंच प्रतिबिंब दिसतं. पण हा आपलाच चेहरा आहे हे सुद्धा त्याला कळत नाही. त्याला वाटतं की खाली एक कुत्रा आहे आणि ज्यानं आपल्यासारखंच हाड तोंडात धरलंय. तो विचार करतो त्याच्याकडून मी हाड हिसकावून घेतलं की माझ्याकडं 2 हाडं होतील आणि मग मी आनंदाने एकाच वेळी 2 हाडं खाऊ शकेन. असा विचार करून तो पाण्यात उडी मारतो आणि त्याच्या तोंडातलं हाड देखील त्याच्यासकट नदीत पडतं. पाण्यातून तो कसाबसा बाहेर येतो आणि त्याच्या कृत्याचा शेवटी त्याला पश्चात्ताप होतो. लोभीपणा हा असा स्वतःचंच नुकसान करणारा ठरतो. षड्रिपूंपैकी काम, क्रोध आणि लोभ हे 3 प्रबळ शत्रू आहेत. त्यामुळं आपल्या शरीरात हे ठाण मांडून तर बसणार नाहीत ना, याची वेळीच काळजी घेणं उत्तम. त्रिविधं नरकस्येदं द्वारन्नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. श्रीकृष्णार्पणमस्तु.